मी सध्या ठाणे बोरिवली ट्विन टनलच्या मागे उभा आहे. माझ्या मागे हा प्रकल्प बघू शकता. या प्रकल्प साईटवर आपण बघू शकतो, जिथे आज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या लोकार्पण सोहळ्याची सुरुवात होणार आहे. प्रकल्पाला टीबीएम मशीन लॉन्च करण्यात आलं आहे. हा प्रकल्प एकूण 11.82 किलोमीटर लांबीचा असून त्यात 10.25 किलोमीटरचा भाग पूर्ण बोगद्यातून जाणार आहे. विशेष म्हणजे हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहे. पर्यावरणाला कोणतीही धोका होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 4 अत्याधुनिक हार्ड रॉक टीबीएम मशीन वापरण्यात येत आहेत. ठाण्या बाजूकडून नायक आणि अर्जुन ही मशीन काम करत आहेत. ह्या मशीन जवळपास 90 मीटर लांबीच्या असून 2500 टन वजनाच्या असून कठीण खडक कापण्यासाठी विशेष डिझाईन करण्यात आला आहे. या बोगद्याची आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे हा भारतातील सर्वात खोलकर असलेला शहरी बोगदा ठरणार आहे. तसेच 6 लेनचा प्रकल्प असून प्रत्येक बोगद्यात 2 वाहतुकीचे लेन आणि एक आपत्कालीन लेन असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक 300 मीटरवर क्रॉस पॅसेज, अत्याधुनिक फायर सेफ्टी तसेच सुविधा देणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली दरम्यान अंतर सुमारे 23 किलोमीटरवरून 12 किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे. तर प्रवासाला वेळ तब्बल 90 मिनिटावरून फक्त 25 मिनिटावर येणार आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडणी कमी करण्यासाठी हा प्रकल्प मोठा दिलासा ठरणार आहे. तसेच सुमारे 11,000 झाडांची लागवड करून या पर्यावरणाला समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एकंदरीत पाहता ठाणे बोरिवली ट्विन टनल हा प्रकल्प लोकांच्या नक्कीच फायदा होणार आहे आणि तसेच लोकांच्या प्रवासाला लवकरात लवकर पोहोचण्याचा वेळ मिळणार आहे.